राहिलेत. इथून जो संघ विजय होईल त्या संघाला मात्र एक ट्रॉफी ही लागू होणार आहे, यात काही शंका नाहीये. कोणता संघ सुपर 5 मध्ये पोहोचेल येणाऱ्या 3 ओव्हर नंतर, सॉरी 3 ओव्हरचा मॅच आहे आणि निश्चितच निकाल आपल्याला समजेल. मॅचला होईल सुरुवात. पहिलं षटक टाकण्याकरता आकाश रिपट, ज्याने निश्चितच क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये सुरुवात केली अंडरम खेळापासून. ओहो, पहिल्याच बॉल वरती आकाश रिपटला मिळेल सफलता. रोहित आतकरी फलंदाज आउट. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन। अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन। मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं कौन। डा 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 डा। थँक्यू सो मच. पहिल्या बॉल वरती रोहित तटकरी ची विकेट मात्र मिळवली आहे. धक्का क्रमांक पहिला आपण पाहिला. आकाश रिपट पहिल्याच बॉल वरती एक मोठी सफलता प्राप्त करतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विवेक बीच. वेगवान बॉल होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडूच्या हाताने एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु रोखलं गेलं. इथून जय बीच चांगला खेळ करावा लागेल. जवळजवळ 30-35 धावा धाव फलकावरती जोडाव्या लागतील. तिन्ही चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झालाय. धाव फलकावरती फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. पहिल्याच बॉल वरती गोल्डन डक वरती बाद झाला रोहित. आडवा बॅट न खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. हा डॉट बॉल. रिदम योग्य आहे आणि चांगले गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅक वरती. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न एकदा वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. चेंडूची फेकी थोडीशी लेझी आली. व्हॉट्सअप प्रमाणे जर क्विक आले असेल निश्चितच या ठिकाणी डिलीट व्हावं लागलं असतं. थोडासा डेंजर झोन मध्ये सापडला होता. जय हा बॅटर. 2 धावा पूर्ण होत आहे. 2 धाव फलक पोहोचले गेले 3 या कड्यावरती. हो, सुंदर स्ट्रोक आहे. अगदी बुंद्यामध्ये हा चेंडू हाताळला होता. सुंदर प्रयत्न देखील पाहायला मिळत आहेत. वेगानं 2 तर धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु 2 धावा हे कंप्लीट होताना आपण पहिल्या 2 धावेने धाव फलक पोहोचले गेले. 5च्या घरामध्ये 5 धावा. द स्कोर बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. ही सुरुवात आहे. थोडीशी खडतर सुरुवात झाली आहे. जीवदानी स्फोट नागळे या संघाची. इथून अजून त्यांच्याकडे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये चांगला धावफलक मात्र उभा करावा लागेल. आज दिवसभरामध्ये सुंदर खेळ दोन्ही संघाचा राहिला, परंतु आज खऱ्या अर्थानं कुठला संघ सुपर 5 मध्ये पोहोचेल हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहिलं तर पाण्याची गरज पुरवली गेली आहे. मानवाच्या मूलभूत गरजातील एक महत्वाची आपण पाहतोय पाणी हे पुरवलं गेले.
12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती धावा आपण पाहतोय फक्त आणि फक्त 5. पहिलं षटक खूप इम्प्रोव्हायझेशन राहिले. प्रभावित करणारी गोलंदाजी आपण पाहिली आकाश रिपोर्टच्या माध्यमातून. फुलरलेनचा बॉल होता ऑन साइडला. एक धाव वेगानं पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षक पुढे आलाय. चेंडूला उचलतो. चेंडूची फेकी करेपर्यंत 2 धावा अधोरेखित केल्या गेलेत. तर मोठे फटके येत नसतील तर निश्चित सिंगल डबल वरती देखील लक्ष केंद्रित करायला हवं. आणि सध्या तरी ते दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलंय. 2 धावा अगदी जवळून पूर्ण केलेत. हो प्ले अँड मिस. समोरच्या दिशेने खेळण्याचा मनसुबा होता. शॉट सिलेक्शन देखील खूप योग्य होतं, परंतु बॉलच्या मिनिट मध्ये येऊन खेळणं ते मात्र पाहायला मिळालं नाहीये. षटकातील पुढील बॉल हलवार प्रकारची गती निश्चितच पाहायला मिळाली. एक सिंगल मात्र ठिकाणी कंप्लीट केली आहे, परंतु आमचे पंच काही चर्चा करत आहेत. सिंगल मात्र पूर्ण असणार आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 8 या आकड्यावरती. चेंडू फेकून झाले 3. मिस टाइम स्ट्रोक पुन्हा एकदा ऑन साइडला रुपेश टुकरे आहेत. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड केलं, परंतु 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या गेल्या. सिंगल डबल वर तर निश्चितच लक्ष फोकस केलंय. धावफलक पोहोचले गेले 10 या आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा चांगला फटका आहे, परंतु प्रोटेक्शन आहे काऊ कॉर्नरच्या दिशेनं. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातील. 2ने धावफलक पोहोचले गेले 12च्या घरामध्ये. चेंडू फेकून झाले तर 5 चेंडूंचा खेळ येथे संपतोय. 1.5 चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झाला. लेन अँड लाईन ही योग्य पाहायला मिळते या षटकामध्ये. वेगवान बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा मनसुबा आपल्याला पाहायला मिळाला. एकदा वेगाने पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो झाली या मिसफील्ड. त्याचा बेनिफिट मिळाला जाईल. 4 तर पलून पूर्ण केलेत. कदाचित 5वी ही पूर्ण केली जाईल का, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज होईल बाद. जवळजवळ या ठिकाणी आपण पाहिलं तर मग धावून पळून पूर्ण केलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि या 4ने धावफलक पोहोचले गेले 8च्या सरासरीनं 16 या आकड्यावरती. महाराष्ट्राची शान मानतात आमच्या येवन जोडीला. 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 राहुल आलेत न्यू फायटर. सुंदर फटका आहे समोरच्या दिशेनं खाली क्षेत्र.
यावेळेस निश्चितच आपल्या उंचीचा फायदा मिळाला गेलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. दोन्ही टीमची धावसंख्या पोहोचली गेली आहे 18 आकड्यावरती. प्रत्येक बॉलला रेट केलं गेलंय. आता मात्र हे तिसरं षटक आपण पाहतो. इथून अजूनही 5 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. अकू टप्प्याची लेर पुन्हा एकदा ऑन साइडला खेचून मारलाय भरत तले. सुंदर क्षेत्ररक्षण. यावेळेस चेंडूची फेकी थोडीशी खराब आली होती, परंतु एंड वेली चांगला बॅकअप मिळालं गेलं. एक सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले 19 आकड्यावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. एक अग्रगण्य धावफलक मात्र बनवावं लागेल. राहुल ऑन स्ट्राइक. ओहो, सुंदर चेंडूच्या हाताने आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्ले अँड मिस, हा डॉट बॉल. गोलंदाजी मध्ये आपण पाहिला तर मग अरुण चा रिदम खूप योग्य पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज राहुलला देखील परतावं लागले. धावफलक स्थिर आहे 19 आकड्यावरती. अजून आपण पाहिलं तर मग 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॉलिंग अटॅक खूप चांगला पाहायला मिळतोय. सुरुवातीला आकाश, त्याच्यानंतर आपण भरतला पाहिलं, आता मात्र अरुण. आज या 3 गोलंदाजांनी खूप प्रभावित केले. चांगला फटका पाहायला मिळतोय. ओहो, परंतु सुंदर प्रयत्न पाहायला मिळालेत. यश कुदेल आपण पाहिलंय न्यू बॅटर. प्रशंसा करावी तेवढी कमी आहे. यश बीज या खेळाडूची चांगला खेळतोय यश बीज. काय जबरदस्त स्ट्रोक होता, परंतु तेवढेच चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. हो हो, बॅटची लीडिंग एज. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. धाव फलक पोहोचले गेले 23 या आकड्यावरती आणि 24 धावा या विजयासाठी बनवावे लागतील. वेळ पण एक छोटासा डीजे ब्रेक आणि त्याच्यानंतर मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया.
चला घाई करायची. 24 धावा मात्र बनवायच्या आहेत मॅच जिंकण्याकरता. चला घाई करा. पंच काय इशारा करताय? बॉल. बॉल पुरवला जाईल. होते सुरुवात. 24 धावांचं एक छोट लक्ष आहे ते पूर्ण करायचं आहे. कधी कधी छोटं लक्ष देखील खूप मोठं होऊ शकतंय, परंतु या ठिकाणी जशास तसं उत्तर द्यावं लागेल. टी फॉर टॅट. जशास तसं उत्तर दिलं तर निश्चितच एक चांगले मॅच पाहायला मिळेल. पहिलं षटक टाकण्याकरता दक्ष धिंडे. चला मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल ऑफ साइडला ड्राईव्ह केला. एक धाव मात्र पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओहो, डेंजर झोन मध्ये सापडले होते यावेळेस. रुपेश टोकरे. 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. म्हटलं की प्रत्येकाच्या डोक्यामध्ये ना 2 प्रकारचे घोडे धावत असतात, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. परंतु ज्याला जास्त तुम्ही खुराक घालाल ना तोच जिंकणार, यात काही शंका नाहीये. दक्षचा पुढील बॉल. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. यस, तिसरा अंपायर कडे निषेधाचे डिसिजन पोहोचवलं गेले. वाईट आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल. पंचांच्या मनामध्ये थोडीशी शंका मात्र निर्माण झाली आहे. आणि डिसिजन आहे वाईट. ओव्हनच्या सर्वमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केलीच जाईल. संघर्षाचा काल कधी संपत नसतो, प्रसंगानुसार त्याच्याकडे पाहावं जरूर लागतं. दक्षा पुढील बॉल. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ओहो, नजर हटी आणि दुर्घटना घटी. कदाचित लक्ष असतं तर हा झेल होऊ शकला असता. चौकार आलाय आणि चौकारानं धावसंख्या पुसली गेली आहे 7 या आकड्यावरती. दोन्ही चेंडूंचा खेळ संपन्न झाला. पहिल्या बॉल वरती 2, त्याच्यानंतर वाईट आणि हा चौकार आपण पाहिला. आज लक फॅक्टर देखील आहे. टीम चिरमाय स्पोर्ट एक कासार बडवली टीमचे, कारण एक बाईज देखील मिळाली. हो, झेल झाली आहे ड्रॉप. झेल पकडायला हवा होता, परंतु चेंडू निघून गेला डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं. मिळतील 2. सिंगल डबल न जरी प्रवास केला ना तर देखील हे धावफलक निश्चितच चेस करू शकतायत. कारण आकाश रिपटचा आपण विचार केला तर 2 मोटरसायकल त्याच्या नावावरती आहेत क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये. सॉरी, बाईक. पुन्हा एकदा 2 धावा.
दोन बाईक त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळालेत. दोन धावेने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 11 आकड्यावरती. इथून अजून आपण पाहिलं तर मग 13 धावांची आवश्यकता आहे. इनफिल्डच्या वरून अवळस हा स्ट्रोक मात्र खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांनी करता. 4 धावेनं धावफलक पोहोचलंय. 15च्या घरामध्ये 15 धावा ऑन द स्कोर बोर्ड. ओहो, बाल बाल बच गे असंच म्हणावं लागेल. खूप वेगवान बॉल होता आणि निश्चितच स्विच करण्याचे प्रयत्न थोडेसे अंगळस आळस असते या ठिकाणी. डॉट बॉलने झाली या षटकाची समाप्ती. धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजेच 15. अजून इथून धावांची गरज असणार आहे मॅच जिंकण्याकरता. 9 धावा अजूनही विजय करता हव्या आहेत. येस, चला गेम चालू करायचंय. अखो टप्प्याची लेन पिक करायचं होतं बॉलला स्क्वेअरलेगच्या दिशेने, परंतु एक सिंगल धाव ही पूर्ण केली आहे. संत आणि सावध घेणे चालू असलेला सामना मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. 11 चेंडू जिंकण्याकरता 8 धावांची आवश्यकता. इथून गुच्छाने विकेट पकडावे लागतील. गोलंदाज आपण पाहिला तर मेघनाथ हा पाहायला मिळतोय. ओहो, स्ट्रोक तर अति सुंदर होता, परंतु डिक्लेरेशन झोनच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्याच कारणास्तव फक्त 2 धावा मिळतील या फटक्यावरती. धावफलक 2 ने पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. इथून अजून जिंकण्याकरता 6 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे मॅच जी आहे ना ते चिरमाई स्पोर्टिक कासाड वडोल टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. ज्या अनुषंगाने आज त्यांचा खेळ सर्व सामने एकतर्फी जिंकलेत. बॉलिंग अटॅक खूप चांगला पाहायला मिळालाय. त्याच्यानंतर बॅटिंग देखील खूप चांगली पाहायला मिळते. ओहो, बॅटची हलकीशी स्निक लागली होती. थोडासा साऊंड देखील आला होता. चिटचिट करण्याचा प्रयत्न. 9 चेंडू जिंकण्याकरता 6 ची गरज. किती 9 चेंडू 6. हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय. पकडला जाईल शेल. समाप्त झाला आहे आकाश रिपडचा देखील खेळ. आउट.
चला मॅच सुरू करायची आहे. 8 चेंडू आणि जिंकण्याकरता 6 धावांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन झालेत. भरत तळे 8 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. चला मॅच चालू करायची आहे. यशस्वी होण्याकरता निश्चितच सर्वात खात्रीदायक मार्ग म्हणजे मी पुन्हा एकदा प्रयत्न करीन. निश्चितच या ठिकाणी चांगले प्रयत्न केले तर मॅच मध्ये वापसी होऊ शकते. 8 चेंडू 6 मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? रोखलं गेले. एक सिंगल धाव येते. 7 चेंडू 5 जास्तीत जास्त चेंडू डॉट या ठिकाणी फेकाव्या लागतील. हवाई हल्ला आणि खेळ खलास. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चिरमाई स्फोट कासार वडवली अंतिम 5 मध्ये पोहोचते. कॉंग्रॅच्युलेशन चिरमाई स्फोट कासार वडवली अँड हाळक टीम जीवदानी स्फोट नागले. चला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देखील आम्ही लगेच देणार आहोत आणि तो खेळाडू आहे मिस्टर आकाश. आकाश रिपोर्ट आपण यायचा आहे मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता.